बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। पैठण तालुक्यातल्या मारोळच्या गावकऱ्यांनी अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी दवाखान्यामध्येच गर्दी केली आहे। गावातील गाय वासराला एका कुत्र्याने चावा घेतला, त्यात वासरू मेलं। त्यानंतर अख्खं गाव घाबरलं। कुत्रा चावलेल्या गायीचं दूध दही खाल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आता घबराट आहे। त्यामुळे भीतीपोटीच लोक दवाखान्यात गर्दी करतात। मात्र दवाखान्यात अँटी रेबीजचं जास्त इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण झाली। अजून काही खासगी दवाखान्यात इंजेक्शन मिळेल का याचा शोध घेतला जातोय। आतापर्यंत 200 पेक्षा अधिक लोकांनी लस घेतली। रेबीज झाल्यामुळे हे गाईचं बछडं गेलेलं आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आलं आणि त्या बछड्याच्या गाईचं होतं। अशा गाईचं दूध हे गावातील लोकांनी खाल्लेलं आहे, काहींनी दही घेतलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे की आम्हाला रेबीज आजार होतो की काय। पण आम्ही याच्याशी रिलेटेड जे तज्ञ आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले, सखोल चौकशी व अभ्यास केला असता ही गोष्ट कळालेली आहे की गाईचे दूध किंवा दूधजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे रेबीज हा आजार होणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।